नमस्कार, स्वराज दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे। पर्यावरण दिन व अण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प करण्यात आला की संपूर्ण महिना वृक्ष लागवड मासिक महोत्सव म्हणून राबवणार आहोत। अण्णा हजारे यांच्या 89व्या वाढदिवसाच्या निमित्ताने रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात पहाटे लहान मुलांच्या शुभ हस्ते अण्णांना दीर्घायुष्य मिळावे म्हणून श्रीचरणी अभिषेक करण्यात आला। तसेच अहमदाबादच्या दुर्घटनेतील व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर वृक्ष संवर्धनासाठी वॉटर ॲपल आणि कापूर वृक्षांचे वाटप केले। शिरूर तालुक्यातील आदिवासी या समाजातील विशेष करून पारधी समाजातील शिक्षण घेणाऱ्या मुलांना शैक्षणिक वस्तूंचे वह्या, पुस्तके, दप्तर इत्यादी वाटप केले। शिरूर तालुक्यातील 100 गावांमध्ये सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या CSRच्या माध्यमातून वृक्ष लागवड करणार ट्री गार्ड ठिबक सोलर पंप उपलब्ध करून देण्याबाबत BDO पंचायत समिती यांनी सूचना दिल्या। संपूर्ण शिरूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सज्ञान आणि अज्ञान मुलं भिक्षा मागत असतात। या ठिकाणी परकीय नागरिक येतात, त्यांच्यासमोर भारताची प्रतिमा मलिन होते। त्यामुळे जागतिक स्तरावर भारताबाबत चुकीचा संदेश जातो। तो जाऊ नये म्हणून अज्ञान भिक्षुकांना आपण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार। सज्ञान भिक्षुकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आणि बँकांकडून पतपुरवठा करून शासनाची सबसिडी मिळवून देऊन त्यांना रोजगार निर्मिती करून द्यायचा संकल्प आपण केला। भिकारीमुक्त शिरूर तालुक्याचा संकल्प केलाय। शिरूर तालुक्यातल्या युवकांमध्ये उद्योजकता या गुणांचा विकास व्हावा म्हणून औद्योगिक क्षेत्रात ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये शिरूर तालुक्यातील युवकांचे अभ्यास दौरे व अभ्यास भेटींचा संकल्प आपण केलाय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व व्हावे म्हणून ज्या ज्या ठिकाणी नागरिकांचा दैनंदिन संबंध येतो अशा सरकारी कार्यालयांना शाळेतील विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित करण्याचा संकल्प केलाय। तालुक्यातील शेतकरी मजुरांचे अनेक कामे सरकारी दप्तरी वर्षानुवर्ष पडून आहेत। या समस्यांचे संकलन करून संपूर्ण निराकरण करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करून झिरो पेंडन्सी वर भर देऊन समस्यामुक्त शिरूर असा कार्यक्रम राबवण्याचा संकल्प केलाय। यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजी खेडकर, भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष संतोष खेडकर, कैवल्य सेवा भावी संस्था खजिनदार अभिषेक बनकर, शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष नितीन थोरात, आदिवासी समाजाचे नेते हिरालाल भोसले, शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष रामदास बत्ते, निवृत्त सैनिक संघटनेचे नेते तुकाराम डफळ, श्री हर्षवर्धन पवार, श्री रवींद्र उंदरे, श्री सोमनाथ मोरे, गणेश सातव, प्रकाश पवार, निलेश शिंदे, देविदास ढोबळे, तुषार कुटे व उपस्थितांचे आभार नितीन थोरात यांनी मानले।